तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी फडणवीस जबाबदार। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी फडणवीसांवर हे आरोप केले। फडणवीस गृहमंत्री म्हणून असफल राहिल्याचं देखील पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय। तर देवेंद्र फडणवीस गृहमंत्री पदाच्या लायक नाही असं भास्कर जाधवांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीसांना तत्काळ पदाचा त्यांनी राजीनामा द्यावा असं भास्कर जाधवांनी म्हटलंय। बदलापुर में जो मासूम बच्चों पे जो अत्याचार हुआ है और वहां भी संस्था चालकों को बचाने की कोशिश की गई, मामला रफा दफा करने की कोशिश की गई। जो सिंधुदुर्ग में घटना घड़ी है, रानी जी की फैमिली जिस तरह का भाषा का इस्तेमाल कर रही है, तो ये तो राजनीति का स्तर गिरने के लिए नरेंद्र मोदी जिम्मेदार है। ऐसे लोगों को उनको सबक सिखाना चाहिए, सीख देनी चाहिए, उनको या तो राजनीति से हटाना चाहिए। फडणवीस गृहमंत्री असताना, मुख्यमंत्री असताना याच नारायणराव राणेंनी मी जे वरील सांगितलं त्या गुंडांची पार्टी, ही हप्तेखोरांची पार्टी, ही वसुलीदारांची पार्टी, ही मटकेवाल्यांची पार्टी, ही 2 नंबरच्या धंदेवाल्यांची पार्टी, हे नारायण राणे बोलले होते। ते देवेंद्र फडणवीस त्याच नारायण राणेंची पाठराखण करतायत। त्यामुळं देवेंद्र फडणवीसांकडून दुसरी महाराष्ट्राची काही अपेक्षा नाही आणि आमची पण नाही। देवेंद्र फडणवीसांनी आता तात्काळ मुख्यमंत्री आपला गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे।